जो है निशाने पे नहीं पहुंच पाए। पाकिस्तानच्या गोळीबारात उरी सेक्टरमध्ये मोठं नुकसान झाले। कुपवाडा इथे घराच्या आत पाकिस्तानी हल्ल्याचे अवशेष दिसतायत, ज्यामध्ये घरांचं देखील नुकसान झालेलं आहे। ये शेलिंग है और ये शेल के टुकड़े यहाँ पर आप देखिए किस तरीके से जो पाकिस्तान की तरफ से किया गया, ये हरा और सफेद रंग आपको साफ तौर पर दिखाई देगा। और ये शेल जो है ये कुपवाड़ा के एक रिहायशी इलाके से बरामद हुए और इन्हीं शेलिंग की वजह से घरों को काफी डैमेज हुआ है। हालांकि गनीमत ये रही कि जो लोग थे वो समय रहते यहाँ से अपनी जान बचाकर भाग निकले और उसके बाद ये जो शेल है वो इन घरों से बरामद हुए हैं। बड़ा नुकसान इस शेल की वजह से, इस शेलिंग की वजह से इन घरों को हुआ है, क्योंकि हमारा पूरा मकान ही डैमेज हो सर। रोने के सिवा हमारे पास कुछ है ही नहीं सर। ये पहला और आखिरी मकान ये है। पहला इतनी उम्मीदें से बनाया था सर, बनाकर अभी देखो सर खत्म हो गया, क्या कर सकते हैं सर। तर पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये जे जखमी झाले त्यांच्यावर राजौरीच्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे, तोफगोळे टाकले जात आहेत, गोळीबार होतोय आणि आता त्या ठिकाणी ड्रोननं हल्ला सुद्धा केल्याची सूत्रांची माहिती आहे। अवंतीपोरा इथे पाकचं एक ड्रोन जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे। प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर काश्मीर खोऱ्यामध्ये पूर्णपणे आता ब्लॅकआउट करण्यात आलेल्या आहे। या काश्मीर खोऱ्यामध्ये ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्याचा प्रयत्न, भारताच्या 20हून जास्त शहरांवर पाककडून ड्रोनचे हल्ले, पाकचे सर्व ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। सर्व हल्ले हवेतच नेस्तनाबूत करण्यात आले। तर भारताच्या 20हून जास्त शहरांमध्ये पाककडून ड्रोननं हल्ले जे आहेत ते केले जात आहेत। गुजरातच्या संतलपूर तालुक्यामध्ये आता पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। गुजरातच्या संतलपुरात प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी, गुजरातच्या संतलपूर तालुक्यामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। जम्मू, पंजाब, राजस्थान या 3 राज्यांना काल टार्गेट करण्यात आलेलं होतं। 15 शहरांना टार्गेट करण्यात आलेलं होतं। मात्र आता गुजरातला सुद्धा आज पाकिस्तानकडून टार्गेट केलं जात आहे। राजस्थानमध्ये पाकचे सर्व ड्रोन जे आहेत ते भारतानं पाडलेले आहेत। काल 400 ड्रोनच्या माध्यमातून रेकी करण्याचा प्रयत्न, हल्ल्याचा प्रयत्न, मात्र भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने हे हल्ल्याचे प्रयत्न जे आहेत हाणून पाडलेले आहेत। भारत, पाकिस्तान, नेपाळमधील चीनी दूतावासांनी सावधगिरी बाळगावी। महत्त्वाची बातमी, आताची अपडेट, चीनकडून चीनी नागरिकांसाठी या सूचना ज्या आहेत त्या जारी करण्यात आल्या आहेत। दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रवास करताना सावधगिरी बाळगा अशा सूचना चीनकडून देण्यात आलेल्या आहेत। भारत, पाकिस्तान, नेपाळमधील चीनी दूतावासांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय।